नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काजल मानकर. विदर्भ आयसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण जे आहे आपल्या आधीच्या सेशनमध्ये म्हणजेच या व्हिडिओच्या भाग 1 मध्ये आपण राज्यसेवेला विचारलेल्या जीवशास्त्रांच्या प्रश्नांचं आपण विश्लेषण बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण काही प्रश्न बघितले होते आणि हे प्रश्न आपण कोणते बघतोय की स्टेट बोर्डमधून आलेली स्टेट बोर्डमध्ये दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावर जे बेस प्रश्न विचारले होते ते आपण हे सगळे प्रश्न बघतोय. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की स्टेट बोर्डमधून कितीतरी प्रश्न जे आहेत ते राज्यसेवेच्या परीक्षेला विचारण्यात येतात. 2013 ते 20 या कालावधीतले आपण हे प्रश्न बघतोय. त्याआधी आपण जो एक उपक्रम चालू केलाय राईट, संपूर्ण स्टेट बोर्डची तयारी म्हणून हा जो उपक्रम आपण ऑनलाईन चालू केलेला आहे तर त्याच्यावर तुम्हाला जे आहे विशेष ऑफर मिळणार आहे. दिवाळी निमित्त दिनांक 3 व 4 नोव्हेंबरला ही विशेष ऑफर उपलब्ध असणार आहे. आणि आपला टार्गेट स्टेट बोर्ड नावाचा हा जो कोर्स आहे तर तो आपण आधी 1500 रुपयामध्ये उपलब्ध करून दिला होता. तर आता विशेष ऑफरमध्ये तुम्हाला हा कोर्स फक्त 1000 रुपयामध्ये म्हणजेच 1000 रुपीजमध्ये हा कोर्स जो आहे उपलब्ध होणार आहे दिनांक 3 आणि 4 ला. व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे या कोर्सची. आणि लक्षात घ्या, तुम्ही कधीही ॲडमिशन जरी घेतली मधून पण तरी तुमची व्हॅलिडिटी जे 1 वर्षापर्यंत तुम्हाला व्हिडिओज वगैरे सर्व बघता येतील आणि ते कितीही वेळ बघता येतील. म्हणजे मग 3 व 4 या दिनांकाला जर तुम्ही ॲडमिशन घेतली तर तुम्हाला तो कोर्स फक्त 1000 रुपीजमध्ये अवेलेबल होणार आहे. पण मग 4 तारखेनंतर ह्या कोर्सची फी जी आहे ती 1500 पेक्षा वाढणार आहे. जवळजवळ ती 1800 रुपये या कोर्सची फी होणार आहे. ओके, आणि तशाच प्रकारे आपले जे बाकीचे ऑनलाईन कोर्सेस जे आहेत ते सर्व कोर्सेसवर सुद्धा ही विशेष ऑफर जी आहे ती उपलब्ध असणार आहेत. आणि तुम्हाला जर या कोर्सबद्दल आणखी माहिती पाहिजे असेल तर एज्युकेशन ट्री मीडियाचा आपला ॲप आहे विदर्भ आयएस अकॅडमी म्हणून. ते ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरवरून आणि मग तुम्हाला जी आहे इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये मिळून जाईल. ओके, तर आपण प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, कोणती प्राणी पेशी मेदाचे संश्लेषण, संग्रहण आणि चयापचय करते? इथं आपल्याला दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न दिलेले आहेत त्याच्यामुळे प्रॉब्लेम होणार नाही. विच ॲनिमल टिश्यू सिंथेसायझेस, स्टोअर्स अँड मेटाबलायझेस फॅट्स असं आपल्याला विचारलं आहे. मेद म्हणजे फॅट्स म्हटलं की आपल्याला लगेच आठवतं ॲडिपोज टिश्यू. ॲडिपोज टिश्यू जे आहेत हे डिरेक्ट आपल्याला माहीत असतं की ते काय करतात, सिंथेसिस करतात कशाचं, फॅट्सचं. त्याच्यानंतर स्टोअर करतात आणि मग काय करतात तर ते मेटाबलाइज सुद्धा करतात फॅटला. आता लक्षात घ्या, हे जे फॅट्स आहेत मी ज्याप्रमाणे सांगितलं की आपण हे सगळे प्रश्न जे आहेत स्टेट बोर्डमधून विचारलेले प्रश्न आहेत त्यांचं आपण इथं विश्लेषण बघतोय. तर इथे आपल्याला जे आहे पुस्तकामध्ये दिले आपल्या स्टेट बोर्डच्या काही ऊतींचे प्रकार. आता लक्षात घ्या, त्याआधी आपण बघूया की ऊती म्हणजे नेमकं काय. तर अनेक पेशी आपण माहिती आहे पेशी म्हणजे काय तर सेल ज्याला आपण म्हणतो. त्याच पेशीमध्ये काय काय असतं, वेगवेगळे ऑर्गॅनेल्स असतात, ते विविध कार्य करत असतात. त्याच्यामध्ये न्यूक्लियस सुद्धा असते. काही पेशींमध्ये न्यूक्लियस नसते आणि काही पेशींमध्ये न्यूक्लियस असते. त्यावरूनच आपण युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक सेल्स असं त्याचं जे आहे वर्गीकरण केलं होतं. मग ह्या ज्या पेशी आहेत ह्या काय करतात, त्या अनेक पेशी एकच कार्य जर करत असतील त्या पेशी तर त्या अनेक पेशी एकच कार्य करणाऱ्या अनेक पेशी एकत्र येतात आणि मग ह्या एकत्र येऊन काहीतरी कार्य करतात. मग ह्या ज्या अनेक पेशी एकत्र आलेल्या असतात त्यांनाच ऊती किंवा टिश्यूज असं म्हटलं जातं. मग हे टिश्यूज काय करतात बॉडीमध्ये तर ते विविध कार्य करतात. मग मला सांगा, एखादी ऑर्गन सिस्टीम असेल, ओके, त्या ऑर्गन सिस्टीममध्ये मग सगळं चाललं. जसं डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, मग डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये फक्त जठर येतं का? नाही, त्याच्यामध्ये अन्ननलिका सुद्धा येते. बाकीचे सुद्धा काय येतात, ऑर्गन्स इन्व्हॉल्ड असतात. मग ह्याच्यामध्ये प्रत्येक ऑर्गनमध्ये जी ऑर्गन सिस्टीम आहे त्याच्या प्रत्येक ऑर्गनमध्ये काय असतात, वेगवेगळ्या ऊती कार्य करत असतात आणि त्यांचे कार्य कसे असतात, फिक्स असतात. आणि या फिक्स कार्यावरूनच आपण त्यांचे काय करतो, वेगवेगळे प्रकार पाडतो. बघा इथं दिलेलं आहे की कार्य जे असतात ते विविध कार्य करत असतात आणि कार्यानुसार ऊतींचे काय केलेलं आहे आपण विविध प्रकारांमध्ये वर्गीकरण केलंय. आणि इथे बघा मग वर्गीकरण कशा कशात, चेता ऊती, ओके, ज्याला नर्वस टिश्यूज आपण म्हणतो, अभिस्तर ऊती, एपिथेलियल टिश्यूज, त्याच्यानंतर संयोजी ऊती म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यूज, ज्याप्रमाणे ब्लड काय आहे, कनेक्टिव्ह टिश्यू आहे. आणि हे आहे स्नायू ऊती म्हणजेच मसल्स टिश्यू. अशा प्रकारे अनेक प्रकारचे जे आहेत ऊती आपल्या शरीरामध्ये आढळून येतात आणि ते वेगवेगळे कार्य करत असतात. आता ऊती जे आहे आपण जी बघितली संयोजी ऊती जी मी तुम्हाला सांगितली म्हणजेच कनेक्टिव्ह टिश्यू, ज्याचा ब्लड हा एक
प्रकार आहे, तर त्याचे अनेक प्रकार आपल्याला आढळून येतात आणि ते प्रकार कसे असतात, आकृती सुद्धा आपल्याला दिली आहे, कुठे आढळतात ते दिलंय, त्याच्यानंतर स्वरूप आणि कार्य अशा प्रकारे डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे. म्हणजे प्रश्न बनताना बघा, आता ॲडिपोज टिश्यूवर प्रश्न होता, राईट. ॲडिपोज टिश्यूवर जो प्रश्न होता, मिनिट, ओके, ॲडिपोज टिश्यूवर जो प्रश्न होता त्याच्यावर कार्यांवर प्रश्न, म्हणजे मग ॲडिपोज टिश्यू काय करतात, ओके, त्याच्या कार्यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता. बघा, स्निग्ध पदार्थ साठवून ठेवतात, म्हणजे फॅट्सला जे आहे साठवून ठेवण्याचं कार्य करतात. त्याच्यानंतर उष्णता रोधन, ऊर्जा पुरवणे, हे सगळे कार्य करतात. यावेळी कार्यावर प्रश्न होता. बाकी मग स्वरूपावर प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला ते कुठे शरीरामध्ये कोणत्या भागामध्ये ते आढळून येतात हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. अशा प्रकारे विविध प्रश्न या चार्टवर बनू शकतात. त्याच्यामुळे हे जी आहे इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे. मग ॲडिपोज टिश्यू जे आहेत मग ते कसं करतात, लक्षात घ्या की आपल्या शरीरामध्ये जी एक्स्ट्राची जे अन्न असतं, ओके, अन्न म्हणूया त्याला, अन्न जे असतं मग जे शरीरामध्ये ऊर्जेसाठी आपल्याला सध्या कार्य त्याचं काम नाही आहे, मग ते काय केलं जातं, शरीरात साठवून ठेवलं जातं. मग अशाच प्रकारे जे आहे या ॲडिपोज टिश्यूमध्ये जे अन्न साठवून ठेवलं जातं किंवा ऊर्जेचे जे स्रोत आहेत ते साठवून ठेवले जातात. आता मग हे कशा प्रकारे साठवून ठेवले जातात तर लक्षात घ्या, आपण बघूया. ट्रायग्लायसेरॉल म्हणून हे काय करतात, ॲडिपोज टिश्यूमध्ये साठवलेले असतात. मग आपल्याला माहिती आहे, आपण आधीपासूनच म्हणत असतो की काय हे जे फॅट्स आहेत कधी कामात येतात, जेव्हा शरीराला एक्स्ट्रा ऊर्जेची गरज असते, एक्स्ट्रा एनर्जीची गरज असते, त्यावेळी काय केलं जातं, ही एक्स्ट्रा एनर्जी ॲडिपोज टिश्यूमध्ये साठवलेले जे हे आपण एक्स्ट्राची ऊर्जा साठवलेली होती त्यापासून मिळवलं जातं. मग त्यावेळी काय केलं जातं, हे ट्रायग्लिसरॉल जे आहेत ह्यांचं जे आहे विभाजन किंवा आपण त्याला म्हणू की ब्रेकडाऊन केलं जातं. आता ब्रेकडाऊन केल्यानंतर ह्याच्यामधून मिळणारे जे घटक आहेत ते आहेत ग्लिसरॉल आणि फॅटी ॲसिड्स. ग्लिसरॉल आणि फॅटी ॲसिड्स हे घटक आपल्याला इथे मिळतात. मग ग्लिसरॉल आणि फॅटी ॲसिड्स मिळाले की त्याच्यापासून पुढे काय केलं जाते, ऊर्जा जी आहे मिळवल्या जाते. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक्स्ट्राची ऊर्जा आधी आपण साठवून ठेवली होती जेव्हा आपल्याला गरज नव्हती, पण ज्यावेळी एक्स्ट्रा ऊर्जेची गरज आहे त्यावेळी आपण त्याच्यापासून ऊर्जा जी आहे ती परत एक्स्ट्रॅक्ट सुद्धा करू शकतो. अशा प्रकारे ते काय करतात तर ऊर्जा साठवून ठेवण्याचं कार्य करतात. पुढचा प्रश्न आहे, बंडल ऑफ हिसचे जाळे. 4 वाक्य दिलेले आहेत, तर त्या वाक्यांवरून आपल्याला लक्षात येते की ते नेमके कुठं आढळून येतात असा त्यांना प्रश्न विचारायचा आहे. मग बंडल ऑफ हिस जे आहे ते फक्त हृदयातील जवनिका म्हणजेच वेंट्रिकलमध्ये पसरलेल्या स्नायू तंतूंचे असते, म्हणजेच मसल फायबर्स फाउंड ओनली इन द वेंट्रिकल. हे बंडल ऑफ हिस काय आहे ते आपण बघूया. त्याआधी तुम्हाला माहितीच असेल की हार्ट काय कार्य करतं तर ते ब्लड सर्क्युलेशनचं कार्य करत असतं. पूर्ण शरीराला रक्तपुरवठा करण्याचं कार्य आपलं हार्ट करत असतं. बघा, आपल्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये दिलेलं आहे रक्ताभिसरण संस्था पूर्णपणे. आणि याच्यामध्ये तुम्ही जर हार्टचं स्ट्रक्चर बघितलं तर ह्याच्यामध्ये काय आढळून येतं तुम्हाला, काही आर्ट्रियम वरच्या साईडनी, हे जे आहे राईट आर्ट्रियम, लेफ्ट आर्ट्रियम, त्याच्यानंतर हा जो खालचा भाग आहे याला आपण वेंट्रिकल म्हणतो. आपल्या प्रश्नाचं जे उत्तर होतं, ओके, तर हे जे पार्ट्स आहेत याला म्हणतो आपण राईट वेंट्रिकल आणि लेफ्ट वेंट्रिकल. आणि त्याच्यानंतर मग ह्या हृदयापासून काय केल्या जाते तर पूर्ण शरीराला जो आहे रक्तपुरवठा केला जातो. त्याच्यानंतर पूर्ण शरीरापासून जे आहे विनॉक्सी रक्त जे आहे म्हणजे ज्याच्या डिऑक्सिजनेटेड ब्लड ज्याला म्हणतो ते परत काय केलं जातं, पूर्ण शरीरापासून कलेक्ट केल्या जातात. त्याच्यासाठी असतात व्हेन्स. या निळ्या रंगाच्या ज्या दिसत आहेत आपल्याला ह्या आहेत व्हेन्स, ओके, आणि हे रेड कलरमध्ये ज्या दिसत आहेत त्या आहेत आर्टरीज. मग काय केलं जातं की ऑक्सिजनेटेड ब्लड पूर्ण शरीराला पुरवलं जातं. त्याच्यानंतर डिऑक्सिजनेटेड ब्लड परत हृदयामध्ये आणून त्याला काय केलं जातं, ऑक्सिजनेटेड केलं जातं. ऑक्सिजनेटेड करण्यासाठी त्याला कुठे पाठवलं जात असेल तर त्याला लंग्सकडे पाठवलं जातं. मग लंग्सकडे जाणारी जी घेऊन जाणारी जी हे आहे काय म्हणतो आपण त्याला, ट्यूब आहे, ओके, ब्लड घेऊन जाणारी ट्यूब, तर त्याला काय म्हणू आपण, पल्मोनरी आर्टरी, ओके, लंग्सकडे घेऊन जाणार ती पल्मोनरी आर्टरी. मग लक्षात ठेवायचं की अपवाद जो आहे की पल्मोनरी आर्टरीज काय करतात तर ऑक्सिजनेटेड ब्लड
त्यांच्यामध्ये असतं. पण पल्मोनरी आर्टरी त्याला अपवाद आहे. ही काय करते, डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्सकडे घेऊन जाण्याचं कार्य करते आणि शरीराच्या बाकी ऑर्गन्सकडून जे हृदयाकडे रक्त आणले जाते त्यांना आपण व्हेन्स म्हणतो. पण इथे लक्षात ठेवायचं की त्यांच्यामध्ये काय असतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. पण लंग्सकडून येणारी जी व्हेन आहे त्यांच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतं, म्हणजेच पल्मोनरी व्हेन. हा अपवाद लक्षात ठेवायचा, कारण आयोगाला अपवाद फार प्रिय आहेत. त्यांच्यावर अपवादांवर प्रश्न येतात. किंवा तुम्हाला जर प्रश्न विचारण्यात आला की विच आर्टरी कॅरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड, तर कोणती, पल्मोनरी आर्टरी. आणि विच व्हेन कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड, तर कोणती, पल्मोनरी व्हेन. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ओके. त्याच्यानंतर मग जे आहे इथं झडप सुद्धा असते. झडप कशासाठी, हे जे इथून काय केलं जातं, आर्टरियममधून ब्लड व्हेंट्रिकल्समध्ये पाठवलं जातं. आता हे व्हेंट्रिकल्समध्ये ब्लड जेव्हा पाठवलं जातं, हे ब्लड परत आर्टरियम मध्ये जाऊ नये म्हणून तर इथे काय असतात, वॉल्स असतात. इथे सुद्धा वॉल आहे आणि इथे पण. इथे जो वॉल आहे त्याला आपण ट्रायकस्पिड वॉल असं म्हणतो. ट्रायकस्पिड वॉल. आणि डाव्या साईडला जो वॉल आहे त्याला आपण बायकस्पिड वॉल म्हणतो. बायकस्पिड वॉल. ओके. तर ते वॉल कशासाठी आहेत की रक्त जे आहे ते परत मग या आर्टरियममध्ये जाऊ नये म्हणून. आता लक्षात घ्या की मग ह्याच्यासाठी रक्त येतंय. ओके. रक्ताभिसरण संस्था जी आहे ती डिटेलमध्ये आपल्याला शिकायला मिळेलच. पण मग इथे आपल्याला जे आहे ते कार्य आपण जे बघतोय की मग रक्त जे आहे ते आलेलं आहे हृदयामध्ये, इकडनं लंग्सकडून पण रक्त आलेलं आहे ऑक्सिजनेटेड ब्लड. त्याच्यानंतर आपण बाकीचे शरीरातले ऑर्गन्स जे आहेत त्यांच्याकडून पण रक्त आलेलं आहे. मग हे जे रक्त आलेलं आहे त्याला ऑक्सिजनेटेड केलं जातं, राईट. मग हे ऑक्सिजनेटेड ब्लड परत शरीराकडे पाठवण्यासाठी मग काय करावं लागेल, त्यावेळी हृदयाचं काय होते, कॉन्ट्रॅक्शन होते. हृदयाचं कॉन्ट्रॅक्शन म्हणजे मग ह्या मसल्स काय झाल्या पाहिजे, अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्ट झाल्या पाहिजे, जेणेकरून इथं असलेलं ब्लड काय केलं जाईल, अशा प्रकारे ह्याच्यामधून जे आहे आर्टरीजमधून बाहेर टाकलं जाईल. तर ते फोर्सनी झालं पाहिजे म्हणून मग यांचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि त्याच्यानंतर मग रिलॅक्झेशन होतं. याच्यामुळे एक साऊंड जो आहे तो आपण जे म्हणतो हार्टबीट, तर ते हार्टबीट कशाचे असतात, तर हे वॉल्स जे आहेत ते चालू बंद होण्याचं तो लब डब असा तो साऊंड असतो. त्यालाच आपण हार्टबीट म्हणतो, कारण हे जे आहे रक्त जेव्हा वर खाली जात असतं त्यावेळी हे वॉल्स जे आहेत ओपन क्लोज होतात आणि त्याचा तो साऊंड असतो. ओके. मग हे जे कॉन्ट्रॅक्शन वगैरे घडतंय मग हे आपोआप घडून येतंय का, काहीतरी त्याला कंट्रोल करायला असेल, राईट. आपलं जी बॉडी आहे पूर्ण त्याला कंट्रोल करायला सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे. आपली बॉडी पूर्ण कंट्रोल होते. मी जरी हात असा हलवते तर ती सुद्धा आपलं काय करते, ब्रेन जे आहे ते कंट्रोल करते. मग ही इथे सुद्धा काय होत असेल, हे कॉन्ट्रॅक्शन कुणा तरीमुळे कंट्रोल होत असेल आणि हा कंट्रोल जो आहे त्यालाच आपण इलेक्ट्रिकल सिस्टीम, जसं आपल्या बॉडीची जी सिस्टीम आहे कंट्रोल करणारी सेंट्रल नर्वस सिस्टीम, तसंच ही इलेक्ट्रिकल सिस्टीम असते हार्टची. ओके. त्याच्याद्वारे काय केलं जातं, इलेक्ट्रिकल पल्सचं कंडक्शन केलं जातं आणि हे जे आहे कॉन्ट्रॅक्शन ज्या प्रकारे घडून आलं हृदयाचं तसं घडवून आणलं जातं. आता लक्षात घ्या की इथे जे आहे सायनोआर्टरियल नोड किंवा एसए नोड म्हटलं जातं. इथं हा इलेक्ट्रिकल पल्स काय होतो, जनरेट होतो. हा इलेक्ट्रिकल पल्स जनरेट झाल्यानंतर मग तो कुठे पाठवला जातो, तर तो पहिले जो आहे एव्ही नोड ज्याला म्हणतो, ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड ज्याला म्हणतो, तो इथे पाठवला जातो. हा आहे एव्ही नोड. ओके. हा एव्ही नोड आहे. आता हे एव्ही नोडला जेव्हा येतो, एव्ही नोडला पल्स आल्यानंतर मग इथे काय होतं की इथे या बंडल्समधून अशा प्रकारे व्हेंट्रिकल्सच्या दोन्ही साईडला त्याच्या ब्रांचेस जातात आणि इथून एव्ही नोडपासून हे जे पूर्ण पुढे आपल्याला वायरिंग सारखं स्ट्रक्चर दिसतंय, जे राईट साईडला पण जात आहे आणि लेफ्ट साईडला पण जात आहे, त्यालाच आपण बंडल ऑफ हिस म्हणतो. आणि तुमच्या लक्षात येईल की हा बंडल ऑफ हिस इथून सुरुवात होते आणि तो फक्त कोणत्या भागात आहे, तो व्हेंट्रिकल्सच्या भागात आहे. इकडच्या भागात आहे का, नाही. त्याच्यामुळे आपण उत्तरात जे आहे व्हेंट्रिकल्समध्ये आहे असं म्हटलं होतं. मग हा दोन ब्रांचेसमध्ये डिवाइड होतो. राईटवाली ब्रांच राईट बंडल ब्रांच असं म्हटलं जातं आणि लेफ्टवाली जे लेफ्ट बंडल ब्रांच असं म्हटलं जातं. अशा प्रकारे विविध. मग आता ही सिंगल ब्रांच आहे का फक्त एकटीच नाही, आणखी पुढे काय झालेलं आहे, त्याचं डिव्हिजन छोट्या छोट्या ब्रांचेसमध्ये झालं आहे. आणि अशा प्रकारे इथे जो पल्स तयार झालेला आहे एसए नोडमध्ये तो काय केला जातो,
पूर्ण वेंट्रिकल्सच्या मसल्सला पुरवला जातो आणि वेंट्रिकलच्या मसल्सचा जेव्हा हा सिग्नल पल्स जे आहे ते दिलं जातं, सिग्नल दिला जातो, तर त्यावेळी मग काय होतं, कॉन्ट्रॅक्शन घडून येतं हृदयाचं. आणि ही जी घटना आहे ती किती वेळात, तर 0.03 to 0.04 सेकंडमध्ये ही गोष्ट घडून येते. लक्षात आलं? ओके, हे झालं बंडल ऑफ हीस. आता लक्षात घ्या, हे जे आहे सतत कॉन्ट्रॅक्शन वगैरे घडून येण्यासाठी जे आहे हे कार्य करत असतात, इलेक्ट्रिकल कंडक्शन याला म्हणतो आपण. मग कधी कधी काय होतं की ह्या ज्या दोन ब्रांचेस आहेत, हे दोन्ही साईडला गेलेल्या ब्रांचेस आहेत ना, ह्यांच्यामध्ये कधी कधी जे आहे आपण ब्लॉकेज घडून येतं. ओके, इथे जर ब्लॉकेज घडलं तर मला सांगा, हा जो पल्स आहे हा व्यवस्थितरित्या जो पोहोचेल का पूर्ण वेंट्रिकलच्या आतमध्ये? नाही पोचणार. वेंट्रिकलच्या मसल्सला जो आहे तो पल्स जो आहे इलेक्ट्रिकल पल्स तो व्यवस्थितरित्या मिळणार नाही, म्हणजे मग कॉन्ट्रॅक्शनही व्यवस्थित घडून येणार नाही. आता हे कॉन्ट्रॅक्शन घडून आलं नाही तर रक्ताभिसरण व्यवस्थित होईल का? नाही होणार, राईट. मग याच्यामध्ये काय होते कधी कधी की इथे ब्लॉकेज होते, त्याच्यामुळे जो पल्स व्यवस्थित जात नाही, त्याच्यामुळे हृदयाचं कार्य काय होते, मंदावते किंवा अफेक्ट होते. त्याच्यानंतर कधी कधी काय होतं, हा SA नोड जो आहे, सायनोएट्रियल नोड जो आहे, त्याच्यामध्ये थोडाफार बिघाड घडून येतो. ओके, हा बिघाड जर झाला तर इथे इलेक्ट्रिक पल्स काय होईल, जनरेट व्हायला वेळ लागेल किंवा जनरेट होणार नाही. या सगळ्या कारणामुळे काय होतं, हृदयाचं कार्य जे आहे मंदावतं. आणि तुम्हाला माहिती असेल, हृदयाचं कार्य जर मंदावलं म्हणजेच अख्ख्या शरीरामधली जी ऑर्गन सिस्टीम आहे त्या सगळ्याच ऑर्गन सिस्टीमवर काय होणार आहे, वाईट परिणाम होणार आहे. आणि मग असं जर झालं तर काय केलं जातं, आर्टिफिशियल पेसमेकर जो आहे तो सर्जिकली इन्सर्ट केला जातो हार्टमध्ये. आता हा पेसमेकर काय करतो, ज्या प्रकारे SA नोड काय करत होता, इलेक्ट्रिकल पल्स जनरेट करण्याचं कार्य करत होता, तशाच प्रकारे तो पेसमेकर हे कार्य करतो. आणि नंतर मग काय केलं जातं की हृदयाचं कार्य जे आहे ते नॉर्मलाइज करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. लक्षात आलं? तर ते पेसमेकर त्यासाठी वापरलं जातं. आणि हीच नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी सर्वप्रथम हे जे आहे बंडल शोधून काढलं होतं, त्याचं कार्य जे आहे शोधून काढलं होतं, म्हणून त्याच्या नावावरनं त्याला बंडल ऑफ हीस असं म्हटलं जातं. ओके, पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅकराइड आहे, म्हणजेच विच ऑफ द फॉलोइंग कार्बोहायड्रेट इज अ डायसॅकराइड असं आपल्याला विचारलेलं आहे. आता मला सांगा, ग्लुकोज जे बघितलं आपण, ग्लुकोजचं सूत्र काय आहे, C6H12O6. ओके, त्याच्यानंतर फ्रुक्टोजचं सुद्धा तेच आहे. आता सुक्रोज आणि सेल्युलोजमध्ये आपल्याला माहिती आहे, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज बद्दल आपल्याला माहिती असतं, पण सुक्रोज आणि सेल्युलोज बद्दल माहित नसतं, कारण हे दोन जे आहेत ते काय आहेत, डायसॅकराइड नाही आहेत. ओके, तर ते मोनोसॅकराइड आहेत. पण मग सुक्रोज आणि सेल्युलोजमध्ये आपल्याला थोडं कन्फ्युजन आहे, मग आपण त्याच्याबद्दल बघूया. बघा, इथे हा जो आहे हा सुक्रोजचा मॉलिक्यूल आहे आणि सुक्रोजचा मॉलिक्यूल जो आहे तो डायसॅकराइड म्हणजे काय, तर दोन काय असले पाहिजे त्याच्यामध्ये मॉलिक्यूल असले पाहिजे. इथे दिसतंय तुम्हाला दोन मॉलिक्यूल्स आहे, डाय म्हणजे 2. ओके, तर इथे काय दिसतंय आपल्याला, दोन अशा प्रकारचे मॉलिक्यूल्स दिसत आहे. एक मॉलिक्यूल जो आहे तो आहे ग्लुकोजचा आणि दुसरा मॉलिक्यूल आहे फ्रुक्टोजचा. अशा प्रकारे ह्या ग्लुकोज आणि फ्रुक्टोज पासनं तो काय बनतो, हा सुक्रोज बनत असतो. आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, C12H22O11 हा सुक्रोजचा फॉर्म्युला आहे, तो आहे डायसॅकराइड. मग आता सेल्युलोज जो आहे, सुक्रोज कशात आढळून येतो, फ्रूट्स, व्हेजिटेबल्समध्ये, फळांमध्ये, त्याच्यानंतर भाजीपाला जो आहे त्यांच्यामध्ये हा सुक्रोज आढळून येतो. त्याच्यानंतर सेल्युलोज आपण पाहिलं, चौथा ऑप्शन जो होता सेल्युलोज, तर सेल्युलोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H10O5 आणि इथे ब्रॅकेटच्या बाहेर आपण N लिहिलंय. हा N काय दर्शवतो, हा N दर्शवतो की तो काय आहे, पॉली, म्हणजे त्याचे अनेक अशा प्रकारची जी आहे अनेक मॉलिक्युल्सची चेन बनलेली आहे, म्हणजे एका मागे एक C6H10O5 ह्याचे अशा प्रकारे काय बनलेली आहे, एक चेन बनलेली आहे. मग त्या चेनमध्ये किती जे आहेत हे मॉलिक्यूल असू शकतात. लक्षात आलं, हा N तेच दर्शवतो. म्हणजेच मग मला सांगा, इथं ज्या प्रकारे दोन मॉलिक्युल्स होते फिक्स, आपल्याला माहित होतं, या Nचा नंबर माहिती आहे का आपल्याला, नाही. N म्हणजे मग कितीही असू शकतं, 100ही असू शकतं, ती 200ची चेन असू शकते, ती 300ची चेन असू शकते. म्हणून मग याला काय म्हटलं जातं, पॉलीसॅकराइड असं म्हटलं जातं, पॉलीसॅकराइड.
म्हणजे मग पॉली म्हणजे मग कितीही त्याच्यामध्ये जे आहे चेनमध्ये मॉलिक्युल्स असू शकतात. आणि हा सेल्युलोज जो आहे तो पॉलीसॅकराइड आहे. आपल्याला काय पाहिजे होता, डायसॅकराइड पाहिजे होता, म्हणून आपण सुक्रोज हा ऑप्शन चूज केला. लक्षात आलं. मग हा सेल्युलोज जो आहे ते अशा प्रकारची चेन त्याची बनून जाते. मग सेल्युलोज जो आहे तो कुठे आढळून येतो, तर तो प्लांटचे सेल वॉल जे असतात, ओके, तर पेशीच्या भिंती ज्या असतात त्याच्यामध्ये हा सेल्युलोज मोठ्या प्रमाणात आढळून येतो. पुढचा प्रश्न आहे, सुक्रोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथक्करण झाल्यास समप्रमाणात कुठले मिश्रण तयार होते. म्हणजेच हायड्रोलिसिस जर झालं सुक्रोजचं. प्रश्न अगदी सेम आहे. ओके, हा प्रश्न जो आहे मग अशा प्रकारे आयोग काय करतं, प्रश्न रिपीट करतं. इथं लक्षात येते का तुम्हाला, गोष्ट एकच आहे. सुक्रोज जर तुम्हाला माहिती असेल की डायसॅकराइड आहे आणि त्याच्यामध्ये फ्रुक्टोज आणि ग्लुकोज असते, तर त्याचं हायड्रोलिसिस जर घडून आलं तर कोणते मॉलिक्युल्स मिळणार हे आपल्याला माहिती आहे, राईट. म्हणजे प्रश्न एकच आहे, माहिती एकच आहे, फक्त त्याच्यावर काय केलंय तर आयोगाने प्रश्नाची जी आहे ती रचना बदलवलेली आहे फक्त. म्हणजे इथं तुम्हाला लक्षात येईल की प्रश्न काय करतं, आयोग रिपीट करतं त्या माहितीवरचं प्रश्न. मग आपण उत्तर देऊ शकतो हायड्रोलिसिस म्हणजे मग ब्रेकडाऊन. मग ब्रेकडाऊनमध्ये काय तयार होतंय तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तयार होतं. जसं इथे अशा प्रकारे आपण बघितलं की सुक्रोज म्हणजे काय, ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे मॉलिक्युल्स जे आहेत ते जोडलेले आहेत, म्हणजे डायसॅकराइड आहे. मग इथे जर हायड्रोलिसिस घडवून आलं तर काय तयार होईल, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तयार होईल. ह्या प्रश्नाचं सुद्धा तुम्ही उत्तर मग सहज देऊ शकता. लक्षात आलं. ओके, पुढचा प्रश्न जो आहे, एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे 1 लिटर. ओके, आता आपण बघूया की स्टेट बोर्डची जी आपली माहिती आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. बघा, स्टेट बोर्डमध्ये आपल्याला जे आहे उत्सर्जन संस्थेबद्दल दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इथे खाली जे आहे आढळून येईल की व्यक्तीच्या शरीरात साधारण किती लिटर ब्लड असते, 5 लिटर. ओके, आणि वृक्कांमधून ते रोज 400 वेळा गाळले जाते. 5 लिटर रक्त जे आहे ते वृक्कांमधून म्हणजेच किडनीमधून 400 वेळा गाळले जाते. याच्यावरून तुम्हाला कळतंय की किती रक्त एका मिनिटात पास होऊ शकतं, राईट. त्याच्यानंतर आणखी दिलंय की जे आहे वृक्कामधून रोज साधारणपणे 190 लिटर रक्त गाळल्या जाते आणि त्या रक्तामधून मग गाळल्या गेलेल्या रक्तामधून 1 ते 1.9 म्हणजे 1 to 1.9 लिटर एवढं काय युरिन तयार होत असते आपल्या शरीरातून रोज. म्हणजे मग इथे आपलं रक्त विचारलंय सध्या की किडनीजमधून पर मिनिट किती रक्त पास होते. आता आपल्याला नेक्स्ट जर क्वेश्चन विचारला की जे आहे वृक्कांमधून दररोज किती युरिन तयार होते, तर त्याचं उत्तर काय आहे तर 1 to 1.9 लिटर एवढी युरिन तयार होत असते. मग आपल्याला जी आहे एक्सक्रिटरी सिस्टीम दिली आहे. आपण एक्सक्रिटरी सिस्टीमचं कार्य बघूया. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न आला दुसऱ्या एक्सक्रिटरी सिस्टीमवर तर त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल. तर बघा, अशा प्रकारे ही जी आहे एक्सक्रिटरी सिस्टीम आहे. याच्यामध्ये काय काय असतं, 2 किडन्या असतात, 2 युरेटर्स असतात आणि ही युरिनरी ब्लॅडर आणि खाली युरेथ्रा असतो. ओके, आता किडन्या ज्या आहेत त्या किडन्यांच्या वर आपल्याला काहीतरी दिसतंय. हे काय आहे, ॲड्रिनल ग्लँड आहे. ओके, आणि ह्या काय आहेत तर ह्या रक्त पुरवठा करणाऱ्या आणि किडनीज करून रक्त जे आहे ते जमा करून हार्टकडे घेऊन जाणाऱ्या ह्या ब्लड वेसल्स आहेत. मग हे जे दिसतंय आपल्याला 2 पेअर कशाचे, युरेटर्सचे, आणि त्यांची लांबी किती असते, जवळजवळ 40 सेंटीमीटर एवढी लांबी असते. अशा प्रकारे आणि ह्या किडनीत जे आहे आपल्याला स्ट्रक्चर जे दिसते तर लक्षात घ्यायचं, किडनीचं जे फंक्शनल युनिट आहे त्याला नेफ्रॉन असं म्हटलं जातं. इथं जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसते त्याला आपण नेफ्रॉन असं म्हणतो. आणि जवळजवळ एका किडनीमध्ये 1 मिलियन एवढे नेफ्रॉन असतात. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे जे किडनीचं छोटंसं स्ट्रक्चर आहे त्याच्या आतमध्ये अनेक जे आहेत त्याचे फंक्शनल युनिट आहेत. फंक्शनल युनिट म्हणजे काय, जो महत्त्वाचं कार्य, जे कार्य आहे त्याचं तो करण्याचा कार्य जो करतो त्याला आपण फंक्शनल युनिट म्हणतो. मग असे प्रश्न विचारले जातात की सेंट्रल नर्वस सिस्टीमचा फंक्शनल युनिट काय आहे, त्याच्यानंतर मग एक्सक्रिटरी सिस्टीमचा फंक्शनल युनिट कोणता आहे, अशा प्रकारचे प्रश्न बनतात. मग आता इथे लक्षात घ्या की किडनीचं कार्य बघण्याच्या आधी आपल्याला हे बघावं लागेल की किडनी जे आहे, युरिन आपण बाहेर टाकतो म्हणतो, मग या युरिन वाटे काय बाहेर टाकलं जातं, तर युरिन वाटे युरिया वगैरे जो आहे तो बाहेर टाकला जातो आणि त्याच्या सोबत काय तर पाणी सुद्धा बाहेर टाकलं जातं. जवळजवळ युरिनमध्ये 95% जे असतं ते पाण्याचं प्रमाण असतं, फक्त 5% जे असतं ते वेस्टेजचं प्रमाण असतं. मग आता इथे युरिया बाहेर टाकला जातो, मग किडनीमध्ये बनतो का तो, तर नाही. हा युरिया जो आहे तो कुठं बनवला जातो, हा लिव्हरमध्ये सिंथेसाइज केला जातो, बनवला जातो आणि लिव्हरकडून मग कुठे पाठवला जातो तर रक्तावाटे इथं किडनीजकडे पाठवला जातो. लक्षात आलं. मग आता हे किडनीजकडे आल्यानंतर पुढे त्याचं काय घडतं ते आपण बघूया. त्याआधी
हे जे युरिन इथं युरेटसमधून खाली पाठवलं जातं ते इथं युरिनरी ब्लॅडरमध्ये स्टोअर केलं जातं आणि त्याला युरिनरी ब्लॅडरमध्ये एक स्पेशल टाईपच्या मसल्स असतात, त्याला डेट्रुझर मसल्स असं आपण म्हणतो. डेट्रुझर मसल्स. आणि ह्या मसल्स ज्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्शनचं कार्य करतात आणि मग युरिन काय टाकले जाते, युरेथ्रा वाटे बाहेर टाकले जाते. ओके, आपण जे आहे युरिन कशी बनवल्या जाते ते आपण बघूया. तर इथे हे जे आपल्याला नेफ्रॉनचं स्ट्रक्चर दिसतंय याच्यामध्ये हा जो भाग आहे, पहिले हा जो भाग आहे इथं काय आलेलं आहे, तिथे तुम्हाला आर्टरीज आलेले दिसतात, राईट. रक्त जे आहे लिव्हरकडून मग इकडे पाठवलं जातं. तर इथे जे बनलंय इथं काय होतं, एक मेश लाईक स्ट्रक्चर बनतं, म्हणजे जाळ्यासारखं स्ट्रक्चर. कशाचं? कॅपिलरीजचं. म्हणजे ज्या छोट्या छोट्या ब्लड वेसल्स असतात त्यांचं इथं अशा प्रकारचं एक मेश लाईक जाळ्या टाईप स्ट्रक्चर बनतं, त्यालाच आपण ग्लोमेरुलस असं म्हणतो. मग हे जे स्ट्रक्चर बनलंय ते अशा एक वाटीच्या आकाराच्या एका ऑर्गनच्या पार्टमध्ये जे असतं त्याला बोमन्स कॅप्सूल असं म्हणतात किंवा बोमन्स संपुट असं म्हणतात. आणि मग हा जो भाग आहे तुम्हाला दिसतोय, तर हा भाग जो आहे ना, हा ट्यूब, याला प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल किंवा पीसीटी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर इकडचा भाग जो आहे त्याला डीसीटी म्हटलं जातं, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. आणि ह्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं, ही प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल जो आहे त्याला जास्त वळ्या पडलेल्या आहेत, कारण कधी कधी प्रश्नात हे सुद्धा विचारलं जातं. आणि इथं तुम्हाला एक सिम्पल डीसीटीचं स्ट्रक्चर दिसतंय. त्याच्यानंतर इथे खाली येऊन जे आहे असं लूप सारखं जे आहे यू आकाराचं स्ट्रक्चर तुम्हाला तयार झालेलं दिसतं आणि त्यालाच लूप ऑफ हेनले असं म्हटलं जातं. हा आहे त्याचा डिसेंडिंग लिम आणि हा आहे असेंडिंग लिम, वर जाणारं लिम. आणि पूर्ण जे नेफ्रॉन आहे त्याला तुम्हाला दिसतंय की ब्लड वेसल्सचं अशा प्रकारे जाळ्याने त्याला पूर्ण गुंतलेलं आहे ते जाळं. ओके, आणि इथून मग हा एक जो आहे नेफ्रॉन इथे कनेक्ट केले आहे, तशाच प्रकारचे अनेक नेफ्रॉन जे आहेत इथे कनेक्ट केलेले असतील आणि तयार झालेली युरिन जी आहे ते अशा प्रकारे या ट्यूब्यूलच्या वाटे खाली पाठवलं जाईल. लक्षात आलं? ओके, मग आपण बघूया त्याचं फंक्शनिंग. इथं काय केलं जातं, रक्त जे कॅपिलरीज आहेत त्याच्यामधून रक्त गाळलं जातं, म्हणजेच फिल्टर केलं जातं. आता फिल्टरची प्रोसेस जेव्हा होत असते तेव्हा मग काय होईल की जे प्रोटीन्स वगैरे आहेत, ब्लडमधले प्रोटीन्स, त्याच्यानंतर मग आरबीसीज वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गाळल्या जात नाहीत, पण मग वॉटर मॉलिक्युल्स, त्याच्यानंतर मग युरिया वगैरे जे आहे, त्याच्यानंतर काही आयन्स अशा प्रकारे काय होतात इथे गाळल्या जातात. आता हे गाळल्या गेलेलं जे सोल्युशन आहे ते अशा प्रकारे प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूलमधून पाठवलं जातं. पहिलं लक्षात घ्यायचं की युरिन जे आहे ती 3 मेन स्टेप्समध्ये तयार होते. पहिलं म्हणजे फिल्ट्रेशन. ओके, ती इथं झालं, लक्षात आलं तुमच्या? फिल्ट्रेशन घडून येतं, त्याच्यानंतर घडून येतं रिॲब्सॉर्प्शन. जे मेनली लूप ऑफ हेनले हा जो भाग आपण बघितला त्याच्यामध्ये घडून येतं. आणि तिसरं जे आहे त्याला आपण सिक्रेशन असं म्हणतो. आणि ते कुठे घडून येतं, तर ते घडून येतं डीसीटी मध्ये, म्हणजेच ह्या पार्टमध्ये डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. अशा मेन 3 स्टेप्स आहेत युरिन फॉर्मेशनच्या. मग आता हे जे गाळलेलं जे लिक्विड आहे ते इथं अशा प्रकारे येतं. आता लक्षात घ्यायचं की इथून गाळताना काय होईल की मला सांगा, जितकी युरिन बनवायची आहे तितकंच पाणी गाळलं जाईल का, तितकेच जे आयन्स शरीराबाहेर टाकलेच आहेत तेच गाळले जातील का? नाही. तर जे कामाचे काही आयन्स आहेत त्याच्यानंतर पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात तिथे गाळलं जाईल. मग आता एवढं मोठं पाणी शरीराबाहेर टाकणं आपल्याला काय अपायकारक होऊ शकते, राईट. म्हणून मग इथं काय केलं जातं की पाण्याचं रिॲब्सॉर्प्शन केलं जातं. पाणी जे आहे ते आतमध्ये परत घेतलं जातं. आणि हे जे आहे डिसेंडिंग लिम जी आहे लूप ऑफ हेनलेची, ती पाण्याला काय आहे, परमिएबल आहे. पण जर तुम्ही असेंडिंग लिम जर बघितली ती पाण्याला परमिएबल नाही आहे. तर इथे जे आहे इथं रिॲब्सॉर्प्शन कशाचं केलं जातं, तर वॉटरचं रिॲब्सॉर्प्शन केलं जातं. आणि ह्या लिममध्ये असेंडिंग लिममध्ये जे ॲब्सॉर्प्शन केलं जातं ते सोडियम आयन्सचं ॲब्सॉर्प्शन केलं जातं. हे कशासाठी गरजेचं आहे, तर ब्लडचा pH मेंटेन करण्यासाठी हे जे सोडियम त्याच्यानंतर हायड्रोजन आयन्स जे आहेत ते रिॲब्सॉर्ब केले जातात. लक्षात आलं? पण इथे ही महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की लूप ऑफ हेनलेचा कोणता पार्ट वॉटर रिॲब्सॉर्ब करतो, कोणता पार्ट सोडियम आणि बाकीचे आयन्स रिॲब्सॉर्ब करतं, ते लक्षात ठेवायचं. ओके, मग आता ही रिॲब्सॉर्प्शनची प्रोसेस जी आहे ती कंप्लीट झाल्यानंतर जे बनलेलं जे सोल्युशन आहे ते वरती पाठवलं जातं. आणि वरती ह्या भागामध्ये काय केलं जातं, आता सिक्रेशन केलं जातं. मग सिक्रेशन का गरजेचं आहे, लक्षात घ्या की इथे जे आहेत ना, इथे जे
पदार्थ गाळल्या गेलेले नाही आहेत पण ते वेस्टेज आहे, बॉडीच्या बाहेर टाकायचे आहेत, जसं क्रिएटिनाइन, ओके, यासारखे जे पदार्थ आहेत, त्याच्यानंतर युरिया वगैरे पण इथे काय केला जातो, परत सिक्रेट केला जातो, अशा प्रकारे आतमध्ये परत टाकला जातो आणि जेव्हा सिक्रेशन कंप्लीट होते तेव्हा इथे फायनल युरिन तयार होते आणि मग ही युरिन कुठे पाठवली जाते, तर ही युरिन जी आहे ती युरेटर्स वाटे इथं युरिनरी ब्लॅडरमध्ये पाठवलं जातं. मग युरिनरी ब्लॅडरमध्ये जी आहे युरिन स्टोअर होते आणि त्याच्यामध्ये डेट्रुझर मसल्स असल्यामुळे कॉन्ट्रॅक्शन होऊन मग युरिन काय केले जाते, बाहेर टाकले जाते. आता युरिन मग जे आहे युरिन फॉर्मेशनचा पर्पज जो आहे तो फक्त वेस्टेज पदार्थ शरीराबाहेर टाकणे हाच नाही आहे, तर ऑस्मोसिस जे आहे बॉडीचा पीएच मेंटेन, ब्लडचा पीएच मेंटेन करण्यासाठी, त्याच्यानंतर बॉडीमधलं जे आहे तर आपण जे म्हणतो लिक्विड जे आहे त्याचं बॅलन्स मेंटेन करण्यासाठी सुद्धा हे युरिन फॉर्मेशनची प्रोसेस जी आहे ती कार्य करत असते. ओके, तुम्हाला लक्षात आलं असेल ह्याचे वेगवेगळे भाग कोणकोणते कार्य करतात हे लक्षात ठेवणं गरजेचं. मग अशा प्रकारे युरिन फॉर्म होते आणि ती शरीराच्या युरेथ्रा वाटे बाहेर टाकली जाते. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण, युरियाचे वहन कोण करते. आताच आपण युरियाचे बद्दल प्रश्न बघितला, राईट. तर आता दुसरा प्रश्न जो आहे तो युरियाचे वहन कोण करते. मग आपण फिल्ट्रेशन कुठून केलं होतं, कॅपिलरीज मधून केलं होतं, राईट. म्हणजे ब्लड तर त्याच्यामध्ये यायलाच पाहिजे. मग आता ब्लड आहे आपल्याला, दोन जे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये ब्लड आहे, मग ब्लड आणि त्याच्यानंतर प्लाझ्मा वाटे सुद्धा युरियाचं काय केलं जातं, तर वहन केल्या जातं. लक्षात आलं का, प्लाझ्मा आणि ब्लड दोन्हीद्वारे. आता लक्षात घ्या, युरिया जो आहे हा जो आहे युरिन वाटेच फक्त शरीरातून बाहेर टाकला जातो का, तर नाही. हा जो आहे आपल्याला घाम येतो, राईट, तर ते घामा वाटे सुद्धा बाहेर टाकला जातो. त्याच्यानंतर टीयर्स, डोळ्यातले अश्रू जे आहेत त्याच्या वाटे सुद्धा हा युरिया काय केला जात असतो, बाहेर टाकला जातो. आणि युरियाचं जे आहे तुम्हाला माहिती असेल की हा वेस्टेज पदार्थ आहे, मग प्रत्येक प्राण्याच्या शरीरामध्ये हा युरियाच्याच फॉर्ममध्ये बाहेर टाकला जातो का, तर नाही. वेगवेगळे जे जीव आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या फॉर्ममध्ये वेस्टेज पदार्थ बाहेर टाकले जातात. जसं अमोनियाच्या फॉर्ममध्ये, अमोनिया हा सर्वात घातक जो आहे वेस्टेज पदार्थ आहे. मग अमोनियाला बाहेर टाकण्यासाठी, शरीरातून बाहेर टाकण्यासाठी 1 ग्राम अमोनियाला जवळजवळ किती पाणी लागतं, तर 500 ml एवढं पाणी लागतं. ओके, मग ज्यांना जास्त पाणी उपलब्ध असेल, जे जीव जास्त पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी राहत असतील ते काय करतील, मग अमोनिया सिक्रेट करतील, राईट. त्याच्यानंतर मग जे आहे युरिया सिक्रेट केला जातो, बाहेर टाकला जातो शरीराच्या. युरिया जो आहे 1 ग्राम युरिया एक्सक्रीट करण्यासाठी 100 ml पाणी लागतं. त्याच्यानंतर जे आहे युरिक ॲसिड. आता युरिक ॲसिड जे आहे त्याला 1 ग्राम युरिक ॲसिडला एक्सक्रीट करण्यासाठी 1 ग्रामला 10 ml पाणी लागतं. त्याच्यानंतर आणखी ग्वानिन ह्या रूपात सुद्धा जे आहे ते एक्सक्रीशन केलं जातं. मग मला सांगा की अमोनिया जो आहे, मग युरिया कोणत्या जीवांमध्ये, ज्यांना पाण्याची उपलब्धता कमी आहे, त्याच्याहीपेक्षा कमी पाण्याची उपलब्धता असलेले युरिक ॲसिड जे आहे, पाल वगैरे जे असतात, तर त्यांच्याद्वारे काय केलं जातं, तर युरिक ॲसिडच्या रूपात एक्सक्रीशन केलं जातं. ग्वानिन जे आहे, ज्याला स्पायडर वगैरे म्हणतो, ओके, कोळी वगैरे जे असतात त्या ग्वानिनच्या रूपात जे आहे एक्सक्रीशन करतात. मग अमोनियाचं रूपांतर युरियामध्ये केलं जातं, युरियाचं रूपांतर युरिक ॲसिडमध्ये केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शरीरातच घडून येत असतात. ओके, पाण्याची उपलब्धता जशी आहे तशा प्रकारे मग हे काय करतात, त्या रूपामध्ये एक्सक्रीशन करत असतात. ओके, पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता, म्हणजेच ऑड वन आउट आपल्याला काढायचं आहे. आपल्याला काही नावं दिली आहे, प्रगंडिका, उर्विका, बहिप्रकोष्ठ आणि असंफलक असे नावं दिलेले आहेत. हे हाडांचे नाव आहेत शरीरामध्ये असलेल्या. ह्युमरस, फिमर, रेडियस आणि स्कॅप्युला हे नावं दिले आहेत. आपल्याला याच्यामधला एक ऑड मॅन आउट काढायचं आहे. त्याआधी आपण जे आहे स्केलेटल सिस्टीम जी आहे शरीराची ती बघूया, म्हणजे आपल्याला बाहेर काढता येईल, राईट. मग आपण काय काय बघितलं ऑप्शनमध्ये, ह्युमरस कुठलं आहे, तर हे जे आपला हाताचं जे वरचं भागातलं हाड आहे त्याला आपण ह्युमरस असं म्हणतो. त्याच्यानंतर मग आणखी काय दिलेलं आहे आपल्याला, रेडियस. रेडियस जो आहे हा जो आपला खालचा भाग असतो, ओके, तर खालच्या भागातले 2 हाडं असतात तिथे, त्याच्यापैकी एक हाड असतं ते म्हणजे रेडियस. त्याच्यानंतर स्कॅप्युला जे दिलंय आपल्याला चौथा ऑप्शन, ते हाड म्हणजे हे जे खांद्याचं बॅक साईडचं हाड असतं, असं चापट हाड असतं. म्हणजे इथलं जे हाड असतं बॅक साईडचं, हे जे आपल्या हाताला लागतं, ओके, चापट हाड, त्याला स्कॅप्युला असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर चौथं जे आहे ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला, फिमर.
ओके, ज्याला उर्विका असं आपण म्हणतो. तर हे आहे मांडीतलं हाड. मांडीतलं हाड जे फिमर जे बोन आहे ते बॉडीमधलं सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट आणि सगळ्यात लॉंगेस्ट बोन आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं, कारण कधी कधी प्रश्न विचारला जातो की सगळ्यात जे आहे स्ट्रॉंगेस्ट आणि लॉंगेस्ट बोन कोणतं, तर ते कोणतं, फिमर हे बोन मांडीमधलं हाड आहे. कारण मग तुम्हाला मांडीमधले हाड आहेत म्हणजे काय लक्षात येईल की शरीराचं पूर्ण वजन जो आहे, भार जो आहे तो तिथे येणार आहे, म्हणूनच त्याला स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर कधी कधी प्रश्न विचारला जातो की शरीरामधलं सर्वात छोटं हाड कुठे आहे, तर कान जो आहे तिथं सर्वात छोटं हाड आहे, त्याला स्टिरप असं म्हटलं जातं. ते शरीरातलं सर्वात छोटं हाड आहे. तर मग मला सांगा की ऑड वन आउट काढताना कसं मग काढाल. बाकीचे 3 ऑप्शन जे आहेत ते दिलेले ऑप्शन जे आहेत, रेडियस, ह्युमरस आणि स्कॅप्युला, तिन्ही अप्पर बॉडीमधले हाडं आहेत. आणि फिमर जो आहे तो कुठं, लोअर बॉडीमधला हाड आहे. म्हणजे आपल्याला ऑड वन आउट काढायचं असेल तर आपण कोणता काढू, फिमर. बाकी ह्युमरस, रेडियस आणि स्कॅप्युला जे आहेत ते अप्पर बॉडीमधले हाडं आहेत. एक इथला, ओके, एक ह्या भागामधला आणि एक खांद्याच्या भागामधला, असे हाड आहेत. आणि जो फिमर बोन आहे तो मांडीमधला हाड आहे, म्हणून आपण त्याला ऑड वन आउट काढलं. ओके, अशा प्रकारे मग काय करायचं, थोडं स्केलेटल सिस्टीम जी आहे ती करून ठेवायची, म्हणजे जेणेकरून मग असे सोपी प्रश्न अगदी सोपी आहे. ओके, तुम्हाला जर हाडांचे नावं माहिती असले तर हा प्रश्न फारच सोपी आहे आणि कमीत कमी टाईममध्ये आपल्याला फार छान मार्क्स देऊन जातो. पुढचा प्रश्न आहे फुलांमधील आवश्यक मंडळ कोणते. ओके, विच ऑफ द फॉलोइंग आर इसेन्शियल वॉल्स ऑफ द फ्लावर. मग त्याच्यापैकी कोणते आहेत, तर अँड्रोशियम आणि गायनोशियम, म्हणजे पुमंग आणि जायंग. आता पुमंग आणि जायंगच काय आहेत ते आपण बघूया. तर आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये आपल्याला जे आहे ते पूर्ण स्ट्रक्चर दिलेलं आहे फ्लावरचं, त्याचं कोणत्या भागाचं काय कार्य आहे वगैरे सगळं दिलंय. मग इथे तुम्ही जर एक्झाम्पल कशाचं घ्यायचं, जास्वंदाच्या फुलाचं सगळ्यांनीच बघितलं असेल, राईट. जास्वंदाचं फुल रेड कलरचं फुल असते, गणपती बाप्पांना खूप आवडतं. मग हे जे फूल आहे तर त्याला जो असतं अशा प्रकारे काय आहे, इथं बघा तुम्हाला दिसतंय की देठ आहे. आणि ते देठाच्या वर नाही का, जेव्हा तो हिबिस्कसचं फ्लावर म्हणजे जे फूल आहे तर ते कळी रूपात असताना बाहेरून त्याला हिरव्या रंगाचं आवरण असतं, त्याला आपण निदलपुंज असं म्हणतो. ओके, मग हे निदलपुंजन त्याच्या आतमध्ये काय असतात, पाकळ्या असतात. आता लक्षात घ्या की आपल्याला ऑप्शनमध्ये हे सेपल आणि टेपल जे आहे ते दिलंय, तर ते सगळ्यात महत्त्वाचे भाग आहेत का, नाही का ते बघूया. आता हे जे भाग आहेत, हे बाहेरच्या पानासारखा भाग जो असतो म्हणजे निदलपुंज, तर तो संरक्षणासाठी असतो. कशाच्या, दलपुंजाच्या, म्हणजे त्या पाकळ्यांच्या संरक्षणासाठी. आणि त्याच्या आतमध्ये जे आहेत तर ते पुमंग आणि जायंग म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम हे भाग आपल्याला आढळून येतात. इथे आपल्याला आढळून येईल बघा, ही कुक्षी जी आहे, कुक्षी वृंत म्हणजे पाईप लाईक जे स्ट्रक्चर आहे आणि अंडाशय यांचं मिळून हे जायंग बनतं म्हणजे गायनोशियम बनतं. तर हा आहे स्त्रीलिंगी भाग आहे ह्या फुलाचा. आणि त्याच्यानंतर परागकोश, इथे परागकोश एका सॅकलाइक स्ट्रक्चर असतं, असं पोत्यासारखं स्ट्रक्चर असतं. हे परागकोश आणि वृंत जे आहे म्हणजे त्याचं जे देठासारखं स्ट्रक्चर आहे यांचं मिळून पुमंग म्हणजे अँड्रोशियम बनत असतं. आता लक्षात घ्या ते का महत्वाचे, तर परागकोश जो आहे त्याच्यामध्ये परागकण असतात आणि हे परागकण तिथंच काय होतात, मॅच्युअर होतात, त्यांची डेव्हलपमेंट होते. मग हे परागकोश जे आहे ते मॅच्युअर झाल्यानंतर या सॅकमध्ये असतात. आता हा जो स्त्रीलिंगी भाग आहे इथे, तर ही जे कुक्षी म्हणजेच त्याला स्टिग्मा असं म्हणतो, त्या स्टिग्मावर एक प्रकारचं द्रव असतं, ते चिकट असा एक पदार्थ असतो. तुम्हाला माहिती असेल कीटक जर असले तर ते जाऊन इथं बसतील, एखादं जे आहे कीटक उडतोय आणि इथे जाऊन बसला तर त्याच्या पायाला काय होणार आहे, ते चिकटणार आहे, तो तिथं चिकटला जातो. आणि लक्षात घ्या चिकटून तो दुसऱ्या जेव्हा झाडावर जातो तर तिथले जे परागकण आहेत ते त्याच्या पायाला ह्या चिकट स्रावामुळे चिकटतात आणि मग परत इथे येऊन जर तो बसला तर ते परागकण इथं येतील, राईट, इथं सेटल होतील. आता लक्षात घ्या ह्या परागकोश मधले परागकण जे आहे ते पूर्णपणे डेव्हलप झाल्यानंतर हा परागकोश फुटतो. ओके, हे फुटल्यानंतर मग काय होईल, ह्याच्यामधले परागकण जे आहेत ह्या कुक्षीवर म्हणजे स्टिग्मावर जाऊन पडतात आणि तिथं चिकटतात. आता हे पडल्यानंतर मग इथे काय होतं की या कुक्षी वृंताद्वारे म्हणजे ह्या नळीद्वारे इथे अशा प्रकारे हे खाली पाठवले जातात. आता हा खालचा भाग जो आहे तो आहे, हा आहे अंडाशय.
ओके, ज्याला ओव्हरी म्हणतो, आणि आतील भाग जो आहे तर त्याला ओव्ह्यूल असं आपण म्हणतो, बीजांड. आता लक्षात घ्या की हे जे झालंय इथं कुक्षीवर जेव्हा हे पोलन ग्रेन्स कुक्षीवर पडतात म्हणजे परागकण, त्याला आपण पॉलिनेशन असं म्हणतो, परागीभवन. परागीभवन झाल्यानंतर हे पोलन ग्रेन्स खाली येतात आणि इथे जे आहे फर्टिलायझेशन घडून येतं. फर्टिलायझेशन घडल्यानंतर काय घडतं तर हा जो ओव्ह्यूलचा म्हणजे बीजांडाचा भाग होता त्याचं रूपांतर होतं बियामध्ये म्हणजे सीड, आणि बाहेरचा जो भाग आहे त्याचं रूपांतर अंडाशय ज्याला म्हणतो त्याचं रूपांतर होतं फळामध्ये. मग आता मला सांगा, फूल जे आहे, फूल एकदम अट्रॅक्टिव्ह कलर्स असतात फुलाचे, राईट. तुम्ही गुलाब जर बघितले अनेक रंगांमध्ये दिसून येतो, त्याच्यानंतर ह्याचाही भडक लाल रंग आहे. हे कशासाठी असतात? हे कीटकांना अट्रॅक्ट करण्यासाठी असतात, परागीभवन व्हावं म्हणून. कधी कधी वाऱ्याने पण परागीभवन होते, त्याच्यानंतर कीटक सुद्धा मदत करत असतात. मग हे जे असतात अट्रॅक्ट करण्यासाठी असतात. आणि मग हे अट्रॅक्शन कशासाठी, परागीभवन कशासाठी घडवून आणायचं आहे तर इथं काय झालं पाहिजे, बी तयार झाली पाहिजे. कारण काय तर पुढची जी पिढी निर्माण होणार आहे, प्रत्येकाचा स्वभाव असतो, कोणताही जीव जो आहे लिव्हिंग थिंग जे आहे त्यांचा स्वभाव असतो की आपली पिढी काय झाली पाहिजे, पुढे चालली पाहिजे. तर हाच जो आहे तर इथे पॉलिनेशनचं जे आहे तर मेन टार्गेट आहे की पुढची पिढी म्हणजे पुढे मग हे बी जर निर्माण झालं आणि ते बी जर कुठे जाऊन पेरला आपण तर त्याच्यामधून नवीन एक झाड तयार होणार आहे. कशाचं? जास्वंदाच्याच फुलाचं. म्हणजे मग ते काय पिढ्या दर पिढ्या चालत राहील. तर अशा प्रकारे मग काय केलं जातं तर बी तयार केली जाते आणि ते बियाला कशाचं, फळाचं आवरण असतं. मग मला सांगा मेन जो उद्देश काय आहे तर पिढी चालत राहिली पाहिजे पुढे. ओके, तर इथे मग मेन जे कार्य कोण करतं हे पिढी चालवण्याचं तर हे बिया आणि फळ करतं, राईट. बियामधूनच नवीन जीव निर्माण होईल ना त्याच्यामधून. तर मग हे जे कार्य घडून येतं तर इथे लक्षात घ्यायचं. त्याच्यामुळे जरी तुम्ही म्हणाल की मग हे जे आहेत निदलपुंज आणि दलपुंज हे तर महत्त्वाचेच पार्ट वाटतात आम्हाला, पण मेन कार्य जे आहे, जो उद्देश आहे तो घडवून आणण्याचं कार्य जे आहे ते अँड्रोशियम आणि गायनोशियम करतात. म्हणून मग ते काय आहेत, फुलाचे महत्त्वाचे पार्ट्स आहेत. लक्षात आलं? म्हणजे मग तुम्हाला ऑप्शनमध्ये कधी कन्फ्युजन होत असेल तर अशा प्रकारे तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. मग या बियामध्ये काय असतं तर एम्ब्रिओ असतो. ओके, आणि एम्ब्रिओ असतो आणि साठवलेलं अन्न असतं. कशासाठी? जोपर्यंत त्या एम्ब्रिओचं म्हणजे बियाचं जर्मिनेशन घडून येत नाही तोपर्यंत त्या एम्ब्रिओला अन्नाचा पुरवठा करण्याचं कार्य ते साठवलेलं अन्न करत असतं. ओके, आणि मग इथे बघा तुम्हाला लक्षात येईल की पॉलिनेशन झालं, परागकण इथं पडले, त्याच्यानंतर मग कुक्षी रुंथावरून असे इथं अशा प्रकारे अंडाशयाच्या भागात आले आणि त्या अंडाशयाच्या भागातून मग नंतर काय तर पॉलिनेशन घडून येतं आणि इथं जे बीजांड आहे त्याचं अशा प्रकारे फर्टिलायझेशन झाल्यानंतर तर इथं काय तयार होईल हे बघा, न्यूक्लियस आहे. तर इथं मग बी तयार होतं आणि त्याला अंडाशयाचं आवरण फळात रूपांतर होऊन त्याला आवरण हे मिळत असतं. अशा प्रकारे आपल्याला काय तर महत्त्वाचे पार्ट समजले कोणते, अँड्रोशियम आणि गायनोशियम. त्याच्याचमुळे आपण बाकीचे पार्ट्स महत्त्वाचे आहे असं म्हणत नाही. पुढचा प्रश्न आहे, रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू कोणत्या रसायनांचे विघटन करून ऊर्जा मिळवतात हे आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या की हे जे आहेत किमोसिंथेटिक बॅक्टेरिया पण असं पण आपण त्याला म्हणतो, ते असेंद्रिय द्रव्यांपासून जे आहे इनऑर्गॅनिक मटेरियल्सपासून स्वतःची ऊर्जा मिळवत असतात. म्हणजे इनऑर्गॅनिक मटेरियल्सपासून जी ऊर्जा मिळवतात ती कशा प्रकारची ऊर्जा तर तुम्हाला दिसून येईल की बघा ही जी आहे ती रिॲक्शन घडून येते. लक्षात घ्या की काही वनस्पती जसे फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण कशाच्या यांनी करता मदतीने सूर्यप्रकाशाच्या. ओके, सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात उपलब्ध असला तर प्रकाश संश्लेषण व्यवस्थित होते. पण तेच मला सांगा की सूर्यप्रकाश जर कमी उपलब्ध असेल, ओके, कमी उपलब्धता असेल तर प्रकाश संश्लेषण व्यवस्थित होईल का? नाही होणार. म्हणूनच मग व्हेजिटेशन जे आहे ते सूर्यप्रकाशानुसार असतं. जशा प्रकारे बर्फाळ प्रदेशात व्हेजिटेशन तुम्ही जर बघितलं वनस्पती अगदी छोट्या छोट्या असतात कारण तिथं मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश नसतो. मग झाड जर अगदीच मोठं वाढलं तर मग त्याला तेवढं जे आहे अन्न पुरवठा करण्यासाठी सूर्यप्रकाशच उपलब्ध नाही. अन्न मिळेल का? नाही मिळणार. पण तेच जर आपण विषुववृत्ती वने पाहिले तर त्याच्यामध्ये काय असतं की मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश तिथं उपलब्ध असतो. त्याच्यानंतर पावसाचंही प्रमाण जास्त असतं म्हणून मग त्यांची उंची पण कशी असते जास्त असते आणि तिथं दाट वनं आढळून येतात. ओके, त्याच प्रकारे मग आता हे जे बॅक्टेरिया असतात काही जीवाणू स्वयंपोषी जीवाणू असतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मग आता मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, मरियाना गर्त आहे. ओके, तुम्हाला माहीतच असेल पॅसिफिक महासागरामध्ये आहे. किती खोल गर्त आहे? मग मला सांगा सूर्यप्रकाश त्या खोल गर्तेच्या
च्या तळापर्यंत पोहोचला असेल का? नाही पोहोचत. मग तिथं काही जीवाणू असतील तर ते स्वतःच्या अन्नाची गरज कशी भागवतील? राईट. प्रकाश तर नाही आहे, फोटोसिंथेसिस करू शकत नाहीत, मग अन्न कसं मिळवायचं? तर हे जे आहेत मग त्या ठिकाणचे जीवाणू जे आहेत ते किमोसिंथेसिस करतात, म्हणजे केमिकलचा वापर करून ते स्वतःची ऊर्जा जी आहे ती मिळवतात. मग अशा प्रकारे एक रिॲक्शन आहे हायड्रोजन सल्फाईडचे जे आहे किमोसिंथेसिस झालेलं आहे ते आपण बघूया. हायड्रोजन सल्फाईड, कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन जो आहे तो वापरला जातो. काही जीवाणू जे आहेत ते ऑक्सिजन वापरतात, काही जीवाणू ऑक्सिजन वापरत नाहीत. ओके. आणि त्याच्यामधून मग हा काय केलेला आहे, इथं आपल्याला ग्लुकोजचा मॉलिक्यूल तयार झालेला दिसतो. राईट. तर यालाच आपण किमोसिंथेसिस असं म्हणतो. हे जे आहेत इनऑर्गॅनिक मटेरियल्स आहेत आणि त्याचं मग ग्लुकोजचा मॉलिक्यूल मिळाला, पाण्याचं प्रमाण मिळालं आणि त्याच्यानंतर इथे लक्षात ठेवायचं की हायड्रोजन सल्फाईडपासून जेव्हा काही जीवाणू किमोसिंथेसिस करून ऊर्जा मिळवतात तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी या जीवाणूंचं वास्तव्य असेल ना त्या ठिकाणी सॉलिड ग्लोब्युल्सच्या रूपात तुम्हाला सल्फर आढळून येते. ओके. स्थायू रूपात जे आहे ग्लोब्युल्स असे जे आहेत मॉलिक्युल्स सारखे ते आढळून येतात. कशाचे? सल्फरचे तुम्हाला मॉलिक्युल्स आढळून येतात. मग असे जे मरियाना गर्तासारखे खोल ठिकाणं आहेत किंवा काही अंधाऱ्या जागा जी असतील म्हणजे प्रकाश तिथं पोहोचत नाही किंवा प्रकाशाची उपलब्धता फारच कमी आहे, तिथं काही जीवाणू अशा प्रकारे किमोसिंथेसिस घडवून आणून स्वतःची ऊर्जा मिळवत असतात. ओके. आणि त्याच्यामध्ये मग अशा प्रकारे जर हायड्रोजन सल्फाईड वापरला असेल एनर्जी मिळवण्यासाठी तर सॉलिड ग्लोब्युल्स मिळतात सल्फरचे. ओके. म्हणजेच मग असेंद्रिय द्रव्यांपासून ते ऊर्जा मिळवत असतात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्रोटोझोन रोग टीसी माशी चावल्यामुळे म्हणजे सेसे फ्लाय याच्यामुळे जो आहे तो होतो असं आपल्याला विचारण्यात आलेला आहे प्रश्न. तो आहे स्लीपिंग सिकनेस. हा जो आजार आहे हे काय? सेसे फ्लाय ही काय? व्हेक्टर आहे. ओके. वाहून नेण्यासाठी ज्याच्यामुळे हा रोग होतो त्या पॅरासाइटला वाहून नेण्यासाठीचं हे व्हेक्टर आहे, म्हणजे गाडी म्हणू आपण त्याची. ओके. ते सेसे फ्लायमुळे काय होतं तर स्लीपिंग सिकनेस होतो. आता बाकीचे जे आहेत ते कशामुळे होतात ते पण आपण बघूया. म्हणजे जर आपल्याला प्रश्नात विचारण्यात आलं पुढे तर आपल्याला ते स्लीपिंग सिकनेस, सेसे फ्लाय, त्याच्यामध्ये डेली बॉईल. ओके. तर ह्याच्यामुळे मध्ये काय होतात की कधी कधी शरीरावर जे आहे स्किनवर अशा प्रकारे पुरळ येतात, तर ते आहे फ्लेबोटोमाइन सँड फ्लाय जे आहे लक्षात ठेवायचं. ओके. व्हेक्टर म्हणजे तुम्हाला उत्तर देता येईल पुढे कधी प्रश्न आला तर. त्याच्यानंतर काला आजार, याला ब्लॅक फिवर असं सुद्धा म्हणतो. सँड फ्लाय ह्याच्यामुळे हा आजार होतो. चागास डिसीज जो आहे ट्रायटोमाइन बग जी आहे त्याच्यामुळे हा आजार होत असतो. मग आपल्याला जो आजार आहे स्लीपिंग सिकनेस याचे सिम्पटम्स वगैरे आपण बघूया. ओके. तर हा आजार जास्त करून जे आहे सहारा आफ्रिकन जे देश आहेत तिथं मोठ्या प्रमाणात आढळून येतो. आणि ही जी माशी जी आहे, ओके, ही जी माशी आहे हे सेसे फ्लाय जी आहे तर ती पण आफ्रिकन प्रदेशामध्येच आढळून येते. ही सेसे फ्लाय आहे, तुम्हाला स्ट्रक्चर दिसेल की हे चावल्यानंतर ना फारच असं दुखतं. ओके. आणि ह्यांच्यामध्ये पंख जे आहेत ते काय करतात, एका जागी बसल्यानंतर पूर्णपणे पंख जे आहेत शरीराच्या वरच्या भागावर म्हणजे पोटाच्या वरच्या भागावर फोल्ड करून घेतात, असे साईडला ठेवत नाहीत, फोल्ड करून घेतात. ही ती माशी आहे. आणि जो पॅरासाइट आहे, ओके, तर तो हा पॅरासाइट आहे. त्याला ओके ह्या पॅरासाइटचं नाव आहे ट्रायपोसोमिया ब्रुकी. हे त्या पॅरासाइटचं नाव आहे ज्याच्यामुळे काय तर हा जो रोग आहे स्लीपिंग सिकनेस तो घडून येतो. आणि त्याचा व्हेक्टर कोण आहे तर ही सेसे माशी. अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल हा जो आहे तर हा ब्लडमध्ये आपल्या काय करतो, ब्लडमधून वाहून जातो. तर इथे लक्षात घ्यायचं की हा जो पॅरासाइट आहे आता मग ब्लडमधून वाहतोय तर याचा परिणाम शरीरावर काहीतरी होत असेल, राईट. तर लक्षात घ्या काही पेशंट्स मध्ये सुरुवातीला सिम्पटम्स आढळून येत नाहीत. आता ह्याचे सिम्पटम्स आढळून यायला कोणते सिम्पटम्स आहेत? हाय फिवर, एकदम ताप येतो, त्याच्यानंतर सिव्हिअर हेडेक होते, डोकं खूप जास्त दुखतं, उलट्या वगैरे अशा प्रकारचे ह्याचे काय तर सिम्पटम्स आढळून येतात. आता जर सुरुवातीलाच ट्रीटमेंट करण्यात आली तर हा आजार बरा होतो. पण जर ट्रीटमेंट व्यवस्थितरित्या घेण्यात आली नाही आणि मग जे आहे याचं प्रमाण फार दिवस झाले असतील ती माशी जाऊन आणि हा पॅरासाइट ब्लडमध्ये जाऊन तर ह्याचे वाईट परिणाम सुद्धा होऊ शकतात. कधी कधी ह्याच्यामुळे डेथ सुद्धा होऊ शकते, हे लक्षात घ्यायचं. मग आता हे काय करतं
तर जे आहे की भरपूर दिवस जर हा पॅरासाईट बॉडीमध्ये किंवा ब्लडमध्ये असला तर ब्लड ब्रेन बॅरियर जो आहे त्याला पास करून हा सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये काय करतो, एंट्री करतो. हा सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये गेला म्हणजेच मग काय बॉडीवर व्यवस्थित कंट्रोल राहील का ब्रेनचा, नाही राहत. त्याच्यामुळेच डिझीनेस म्हणजे चक्कर आल्यासारखं, कधी कधी बेशुद्ध पडतात, त्याच्यानंतर भास व्हायला लागतात. ओके, इल्युजन्स होतात, भास व्हायला लागतात, झोप लागत नाही. मग ह्या अशा प्रकारचे जे आहेत तो जो आहे ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस करून जेव्हा ब्रेनमध्ये जातो तर अशा प्रकारचे सिम्पटम्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्या व्यक्तीचं जे आहे स्वतःच्या विचारांवर किंवा जे कार्यांवर क्रिया तो करतोय त्याच्यावर कंट्रोल राहत नाही. आणि हे सुद्धा लक्षात ठेवायचं की सहारा आफ्रिकन देशांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येतो. ओके, पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कशास एन्झाईमचा कोफॅक्टर असं म्हणतात. आता कोफॅक्टर जो आहे तो काय असतो ते आधी आपण बघूया की एन्झाईमचा कोफॅक्टर, मग एन्झाईम जो आहे तो कॅटॅलिस्ट म्हणून ऍक्ट करतो. कशासाठी? शरीरामध्ये त्या विविध रिॲक्शन्स घडवून येतात तर त्यांचा रेट वाढवण्यासाठी. ओके, काही काही रिॲक्शन्स ज्या असतात त्या फार स्लो मंदपणे घडत असतात. मग एन्झाईम्स काय असतात, कॅटॅलिस्ट म्हणून ऍक्ट करतात आणि त्यांचं जे आहे स्पीड वाढवण्याचं कार्य करतात. आणि भरपूर रिॲक्शन्समध्ये त्या रिॲक्शन घडवून येण्यासाठी हे एन्झाईम्सची गरजच असते शरीरामध्ये. मग आता हा एन्झाईमचा कोफॅक्टर म्हणजे काय असतो? आता कोफॅक्टर म्हणजे मग हा जर एन्झाईम असेल ओके तर हा जो आहे त्याला जोडलेला अशा प्रकारचा एक मॉलिक्यूल असतो, त्याला मॉलिक्युलर हेल्पर सुद्धा म्हणतात. मग हा कोफॅक्टर जो आहे तो काय करतो की इथे एन्झाईमचं कार्य घडवून आणण्यासाठी तो मदत करतो. जर लक्षात घ्या की हा जो कोफॅक्टर आहे हा एन्झाईमला कनेक्टेड नसेल ओके पाहिजे तो कोफॅक्टर किंवा एन्झाईम पासून हा कोफॅक्टर काढून टाकण्यात आला तर एन्झाईम जे असतात ते त्यांचं कार्य करू शकत नाहीत, म्हणजे क्रियाशील राहत नाहीत. हे लक्षात घ्यायचं. त्याच्यामुळे कोफॅक्टर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच त्याला मॉलिक्युलर हेल्पर म्हटलं जातं. कारण एन्झाईम ऍक्टिव्ह कधी होईल, जेव्हा कोफॅक्टर त्याला मदत करत असेल तेव्हाच ते ऍक्टिव्ह होतील. आणि कोफॅक्टरच्या डेफिनेशन जी आहे त्या डेफिनेशन मध्येच सांगितलंय की इट इज अ नॉन प्रोटीन मटेरियल, म्हणजेच तो प्रोटीन पासून न बनलेला एक पदार्थ असतो. मग हे प्रोटीन जो ऑप्शन दिलाय आपल्याला तो काय होतो, डिरेक्टली कट होतो. डेफिनेशन मध्येच दिलंय नॉन प्रोटीन मटेरियल आहे तो. प्रथिन येईल का? नाही येणार. मग आता जे आहे कर्बोदके सुद्धा येत नाही, कार्बोहायड्रेट सुद्धा नसतो तो जो असतो तो वेगवेगळे मॉलिक्युल्स असतात, जशा प्रकारे आयन, मेटल आयन्स असतात ओके. त्याच्यानंतर व्हिटॅमिन पण असतात. मग आता तुम्ही म्हणाल की व्हिटॅमिनचा पण ऑप्शन दिलाय, ठीक आहे, प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स कट झाले, पण मग तुम्ही म्हणताय की मेटल आयन असतात ओके, मेटल आयन असतात त्याच्यानंतर व्हिटॅमिन सुद्धा असतात. मग मेटल आयन्समध्ये जसं आयन इथं दिलेलं आहे आपल्याला, हा आपलं जे आहे प्रश्नाचं उत्तर आहे. आयन, त्याच्यानंतर झिंक वगैरे अशा वेगवेगळे प्रकारचे हे मेटलचे आयन असतात. त्याच्यानंतर मी सांगितलं तुम्हाला व्हिटॅमिन सुद्धा काय करतात तर कोफॅक्टर म्हणून कार्य करतात. पण बाकी व्हिटॅमिन जो आहे फक्त इथे व्हिटॅमिन दिलेलं असतं आपल्याला एवढं, फक्त व्हिटॅमिन. तर जे आहे ऑप्शन 2 असते, पण इथे व्हिटॅमिन डी स्पेसिफिकली सांगितलंय, व्हिटॅमिन डी. आणि व्हिटॅमिन डी हा कोफॅक्टर म्हणून वर्क करत नाही. पण बाकीचे व्हिटॅमिन जे आहेत, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिनचे बीचे बाकीचे प्रकार ओके, B1 B12 पर्यंत, त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी हे सुद्धा कोफॅक्टर म्हणून वर्क करतात. पण व्हिटॅमिन डी जो आहे स्पेसिफिकली दिलेला हा कोफॅक्टर म्हणून कार्य करत नाही. म्हणून आपण हा ऑप्शन चूज केला नाही, आपण कोणता आयनचा ऑप्शन चूज केला. लक्षात आलं का? म्हणजे आयोग टाकताना बघा कसं टाकतं. आपण वाचलेलं असतं कोफॅक्टर बद्दल की ओके मेटलचे आयन्स असतात, प्रोटीन तर नसतातच कारण ते नॉन प्रोटीन मटेरियल आहे. आपण डेफिनेशन मध्ये वाचलं होतं प्रोटीन नसतातच ओके. मग आपण वाचले मेटलचे आयन्स असतात, त्याच्यानंतर व्हिटॅमिन्स असतात, एवढंच आपण वाचतो. पण स्पेसिफिकली कोणते व्हिटॅमिन्स असतात हे आपण वाचायचं विसरून जातो, किंवा वाचलेलं असलं तरी आपल्याला आठवत नाही, आपण व्हिटॅमिन बघतो लगेच टिक करून टाकतो. पण इथे आयोगाने तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठीच इथे व्हिटॅमिन डी दिलाय ओके, कारण तो कोफॅक्टर म्हणून ऍक्ट करत नाही. म्हणून आपण कोणता ऑप्शन चूज केला? आयनचा ऑप्शन, म्हणजेच लोह जे आहे त्याचा ऑप्शन चूज केला ओके. पुढचा प्रश्न आहे, एका साधारण प्रौढाकरता पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? रक्तात सर्वसाधारणपणे ग्लुकोजचे प्रमाण उपाशीपोटी 70 किलोग्राम पर्यंत असावयास हवे. जेवणानंतरचे रक्तातील सर्वसाधारण ग्लुकोज प्रमाण 140 मिलीग्रॅम टक्के पावेतो असावयास हवे. आता लक्षात घ्या की हे पर्यंत, फक्त, पावेतो असे जे शब्द आहेत ते फार इम्पॉर्टंट असतात. ते एका झटक्यात तुमचं जे आहे ते मार्क्स खाऊन जातं.
कसं बघा, आता तुम्हाला 70 मिलीग्रॅमपर्यंत असायला पाहिजे, तर पर्यंत असावयास हवे, याच्यामुळे हे वाक्य काय होऊन जातं, चुकीचं होऊन जातं. आणि हे जे दुसरं वाक्य आहे ते बरोबर आहे, म्हणून आपला ऑप्शन जो आहे तो फक्त ब हा ऑप्शन आपण चूज करतो. मग एक हा चुकीचा आहे. आपण तर बघतो कधी कधी की उपाशी पोटी जर शुगर असेल तर मग 70पर्यंत असेल तर ठीक आहे, पण मग 70पर्यंत जे आहे उपाशी पोटी शुगर, आता लक्षात घ्या की ती शुगर जी आहे ती 100 मिलीग्रामपर्यंत असायला पाहिजे. आता 100 मिलीग्रामपासून जर कमी कमी झाली तर सुरुवातीला त्याचं जे आहे ते वाईट परिणाम शरीरावर आढळून येत नाही, पण 70 मिलीग्रामच्या कमी जर ती जात असेल, 70 मिलीग्रामच्या कमी ती जात असेल तर त्याला हायपोग्लायसेमिया म्हणतात. हायपोग्लायसेमिया ह्याच्यामध्ये काय होतं की लो ब्लड शुगर आपण त्याला म्हणतो. मग हायपोग्लायसेमिया जर झाला, लो ब्लड शुगर, मग पहिले 70 mgच्या खाली शुगर जाते, हायपोग्लायसेमिया झालाय, ती कधी कधी काही पेशंट्समध्ये जे आहे डायबेटिक पेशंट्समध्ये 20 मिलीग्राम पर्यंत कमी होऊन जाते. मग जर इतकी कमी जर ब्लड शुगर झाली असेल तर त्या व्यक्तीचा स्वतःच्या शरीरावरचा क्रियांवरचा ताबा सुटतो, तो विचित्र वागायला लागतो. म्हणजे मग त्याची जी बॉडी आहे पूर्ण ती कोऑर्डिनेट करत नाही, हात पाय असे, त्याच्यानंतर चक्कर येऊ शकते त्या व्यक्तीला, चक्कर येऊन ती व्यक्ती पडू शकते, डिझीनेस फील होतो, असं एकदम थकवा आल्यासारखं वाटतं, फॅटिग येतो. तर लक्षात घ्या की जर इन केस ही ब्लड शुगर लेवल जर लवकर वाढली नाही तर त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे हे हायपोग्लायसेमिया जे आहे तर त्याचे ते सिम्पटम्स आहेत. म्हणूनच 70 mgच्या खाली जर शुगर गेली तर ते शरीरासाठी अपायकारक घडू शकतं. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग 70 मिलीग्रामपर्यंतच पाहिजे का शुगर? नाही, तर 70 मिलीग्रामच्या वर असली पाहिजे. 100 मिलीग्राम जर शुगर असेल उपाशी पोटी तर ते व्यवस्थित असतं, पण 70च्या खाली जशी जशी शुगर लेवल जायला लागते ब्लडची तसं ते शरीरासाठी अपायकारक असतं. पुढचा प्रश्न आहे, औषधी द्रव्य नैसर्गिक उत्पादन आहे. कोणते औषधी द्रव्य नैसर्गिक उत्पादन आहे हे आपल्याला विचारलंय आणि त्याचं उत्तर आहे मॉर्फिन. ओके, मॉर्फिन जे आहे ते औषधी द्रव्य आहे. आता लक्षात घ्या, मॉर्फिन जे आहे ते याचं वनस्पती जे आहे, ओपियम ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा हे वनस्पती आहे. आणि अशा प्रकारचं जे आहे इथून हे स्ट्रक्चरला जे आहे ना, अशा फळासारखं जे स्ट्रक्चर दिसतंय त्याला असे काप दिले जातात. ओके, काप दिल्यानंतर ह्याच्यामधून हा स्त्राव, तुम्हाला व्हाईट कलरचा स्त्राव जो दिसतो ते रेझिन असतं एक प्रकारचं, तो स्त्राव जो बाहेर येतोय ह्याच्यापासून आपण काय मिळवतो, मॉर्फिन मिळवतो. मग आता औषधी म्हटलंय तर कशासाठी औषध म्हणून वापरले जातं तुम्हाला माहिती आहे की हे काय आहे, जे आपण ड्रग्ज म्हणून सुद्धा ते आपल्याला माहीत असतं. मग तुम्ही म्हणा औषध म्हणून कसं, तर हे काय केलं जातं की नॉर्मल पेन किंवा सिव्हिअर पेनपर्यंत सुद्धा त्या पेनला कमी करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला तो पेन जाणवू नये म्हणून सुद्धा हे मॉर्फिन वापरलं जातं. मग लक्षात घ्या की पेननुसार ह्याचं काय असतं, प्रमाण असतं वेगवेगळं. जसं लेबर पेनमध्ये सुद्धा मॉर्फिन दिलं जातं. मग ह्याचं जे आहे ते कसं इन्सर्ट केलं जातं बॉडीमध्ये, ते ओरली पण देण्यात येऊ शकतं किंवा इंजेक्शन वाटे सुद्धा शरीरात सोडलं जातं. मग जर ओरली देण्यात आलं तर त्याचा जो हे आहे असर व्हायला 60 मिनिटं वगैरे लागतात. आणि जर इंट्राव्हेनस इंजेक्शन्स दिले, इंजेक्शन वाटे जर शरीरात दिलं गेलं तर 20 मिनिटातच त्याचा परिणाम दिसून येतो आणि जवळपास 3 ते 7 तास त्याचा परिणाम शरीरावर होतो. मग ह्याच्यामध्ये काय होतं की पेनला इमोशनली जे आहे तुम्ही कशा प्रकारे फेस करताय, त्याच्यानंतर लेबर पेनसारखे पेन मोठं जे आहे ते भयंकर पेन होतं लेबर पेनमध्ये, मग ते जाणवू नये म्हणून हे जे आहे मॉर्फिन औषध म्हणून वापरलं जातं. पण लक्षात घ्या की मॉर्फिनचं प्रमाण जे आहे देण्याचं प्रमाण जास्त असेल आणि रेग्युलरली दिल्या जात असेल तर त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. शरीर जे आहे ते त्याला शरीराला त्याची सवय होऊन जाते आणि व्यक्तीचं जे आहे शरीर पण म्हणजे फिजिकली आणि मेंटली सुद्धा हे मॉर्फिनवर काय डिपेंडंट होऊ शकतात. त्याच्यामुळे जर रिपिटेटिव्हली याचा उपयोग केला जात असेल तर ते शरीरासाठी घातक होऊ शकतं. ओके, तर जे आहे आपण सर्व प्रश्न बघितलेले आहेत, त्यांचं विश्लेषण बघितलेलं आहे आणि जे आहे जीवशास्त्राचे प्रश्न आपण बघितले. बाकी आणखी जीवशास्त्राचे प्रश्न जर असले तर आपण आणखी त्यांचं विश्लेषण बघूया. तर मी जे विश्लेषण तुम्हाला सर्वांना दिलंय तर ते तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट बॉक्समधून कळवा. आणि तुम्हाला जर डाऊट्स जरी असतील काही या पूर्ण याच्याबद्दल, मी जे प्रश्न पाहिले किंवा बाकी अदर पण डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आणखी कोणत्या विषयावरचे जे आहेत किंवा पेपर्सचे विश्लेषणचे व्हिडिओ मी बनवावे तर तसं पण तुम्ही मला
कळवा. ओके, थँक्यू. इथे आपण थांबूया.